झी 24 तासवर सर्वात मोठा पर्दाफाश. भारतात आजही सुरू आहे इंग्रजांचा कायदा. मीरा भाईंदरमध्ये खासगी कंपन्यांकडून कर वसुली. स्वतंत्र भारताची ईस्ट इंडिया कंपनी. मीरा भाईंदरमध्ये कोणाला जमीन खरेदी करायची असेल, कोणत्या प्लॉटवर घर बांधायचं असेल, कोणत्या जुन्या इमारतीची पुनर्बांधणी करायची असेल तर त्यांना द एस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी नावाच्या कंपनीला कर द्यावा लागतो. हा करही जुलमी आहे. 150 रुपये प्रति स्क्वेअर फुटापासून ते 500 रुपये प्रति स्क्वेअर फुटाच्या हिशोबानं ही कर वसुली केली जाते. झी मीडियाच्या टीमनं प्रत्यक्ष मीरा भाईंदरमध्ये जाऊन याची पडताळणी केली. मीरा रोडची ही सोसायटी तब्बल 68 वर्ष जुनी आहे. 1956 मध्ये रावळ बिल्डर्सनं ही इमारत बांधली होती. आता जीर्ण झालेल्या इमारतीचा पुनर्विकास करायचा आहे. खरं तर पुनर्विकासासाठी सरकारी विभागांचं ना हरकत प्रमाणपत्र लागतं. मात्र मीरा रोडच्या परिसरामध्ये या सोसायटीला इस्टेट इन्व्हेस्ट कंपनीकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागतं, जी एक खासगी कंपनी आहे. ना हरकत प्रमाणपत्राच्या नावाखाली ही खासगी कंपनी कराच्या नावाखाली करोडों रुपए वसूल करते. आजादी से पहले शुरू हुआ था वो आज भी मीरा रोड भाईंदर के लोग दे रहे हैं. अब उसकी शक्ल और तरीका बदल गया है. लेने वाली अब एक कंपनी हो गई है जिसका नाम स्टेट इन्वेस्टमेंट कंपनी प्राइवेट लिमिटेड है. अभी क्या है चक्कर, मैं आपको समझाने की कोशिश करूंगा. एक बार कैमरामैन से कहूंगा पूरा इलाका आपको दिखाएंगे. जैसे मान लीजिए ये बिल्डिंग है और इसके आसपास इसका कैंपस है, इसका प्रेमाइसिस है. अब मान लीजिए अगर इसी बिल्डिंग को, चूंकि पुरानी बिल्डिंग है, अगर इसको तोड़कर रीडेवलपमेंट अगर कराना हुआ तो इसी बिल्डिंग को तोड़कर रीडेवलपमेंट कराने के लिए एक तरफ स्टैंप ड्यूटी भरनी होगी रेवेन्यू डिपार्टमेंट को. उसके अलावा एक एनओसी इस कंपनी जिसका जिक्र हमने आपसे किया, जिसका नाम स्टेट इन्वेस्टमेंट प्राइवेट लिमिटेड जो कंपनी है, उससे एक एनओसी लानी पड़ेगी और जिसकी एवज में कंपनी अपनी शर्तों के हिसाब से 200 रुपए स्क्वायर फुट से लेकर 500 रुपए स्क्वायर फुट का जो भी नेगोशिएशन रेट होगा वो वसूल कर सकती है. झी मीडियाच्या डीएनए टेस्ट मध्ये तुम्ही आता पाहत आहात याच कंपनीचं ना हरकत प्रमाणपत्र. यावर या कंपनीचं नाव लिहिलंय. मुंबईच्या नागिनदास मास्टर रस्त्यावरच्या पत्त्यावर या कंपनीचं कार्यालय आहे. द इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीने 25 जुलै 2022 मध्ये हे ना हरकत प्रमाणपत्र दिलं होतं. यावर ज्या सोसायटीला प्रमाणपत्र देण्यात आलं त्याच्या नावाचाही उल्लेख आहे. याचाच अर्थ असा आहे की ज्या जमिनीवर ही सोसायटी बांधण्यात आली आहे त्या जमिनीवर या कंपनीचा अधिकार आहे. मीरा भाईंदरच्या प्रत्येक सोसायटी आणि प्रत्येक प्लॉटची हीच कहाणी आहे. म्हणजेच मीरा भाईंदर परिसरात कोणतीही व्यक्ती जमीन खरेदी करू शकत नाही किंवा जमिनीवर इमारत बांधू शकत नाही, कारण या कंपनीचं ना हरकत प्रमाणपत्र असल्याशिवाय महसूल विभागही जमीन खरेदी विक्री व्यवहाराला मान्यता देत नाही. आता कर वसुलीचा या खासगी कंपनीचा हा गोरखधंदा सुरू तरी कधी झाला? यासाठी तुम्हाला 150 वर्ष पाठी जावं लागेल, जेव्हा मीरा रोड आणि भाईंदर परिसरात समुद्र होता. समुद्राच्या खाऱ्या पाण्यानं या परिसरातल्या शेतीचं नुकसान होतं. ही समस्या दूर करण्यासाठी इंग्रज सरकारनं 1870 मध्ये रामचंद्र लक्ष्मण नावाच्या जमीनदारासोबत मातीचा बांध बांधण्याचा करार केला. या बदल्यात रामचंद्र लक्ष्मण यांना पुढच्या 999 वर्षापर्यंत शेतीच्या उत्पन्नाच्या 1/3 हिस्सा कराच्या रूपात वसूल करतील असा अधिकार देण्यात आला. इंग्रज 1947 मध्ये भारत सोडून गेले. मात्र अजूनही मीरा भाईंदरच्या लोकांकडून कर वसूल केला जातोय. या कर वसुली विरोधात आवाज उठवला जातो, मात्र प्रत्येक वेळी तो दाबला जातो. आता प्रश्न आहे की द इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीला या कर वसुलीचं लायसन्स कधी आणि कसं मिळालं? इंग्रजांनी रामचंद्र लक्ष्मणजी या जमीनदाराला कर वसुलीचा अधिकार दिला होता, ज्यांनी नंतर या वसुलीचं काम जयाबेन भद्रसेन नावाच्या महिलेला दिलं. जयाबेन
हिनं 1943 मध्ये कर वसुलीचं काम तिघांवर सोपवलं. गोविंदराम, राम नारायण श्रीलाल आणि चिरंजीलाल श्रीलाल या तिघांच्या कंपनीचं नाव होतं गोविंदराम ब्रदर्स. 1945 मध्ये गोविंदराम ब्रदर्स यांनी एका कंपनीला कर वसुलीचं काम दिलं. हीच ती द इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी. 1945 पासून ही कंपनी मीरा भाईंदरच्या लोकांकडून कर वसुलीचं काम करते. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र शेत जमीन कमाल धारणा कायदा अस्तित्वात आला. 1976 मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी नागरी जमीन कमाल धारणा कायदा लागू केला, ज्यामुळे राजा रजवाड्यांना आपली संपत्ती घोषित करून सरकारला सोपवावी लागली. तरीही मग द इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीकडे एवढ्या मोठ्या जमिनींचा ताबा कसा राहिला? 15 साल से मीरा भाईंदर का विधायक हूँ. बहुत सा वक्त मैंने विधानसभा में ये मुद्दा उठाया, मगर विधानसभा में मुद्दा उठाने के बाद भी जो रेवेन्यू मिनिस्टर है उनका एक ही उसमें जवाब आता है कि माननीय उच्च न्यायालय ने उसके ऊपर स्थगिति दी है तो हम कुछ नहीं कर सकते. मगर ये हकीकत है, ये अंग्रेज गए मगर मीरा भाईंदर ने ये लगान छोड़ के गया. और देखिए ऐसी परिस्थिति पूरे देश में कहीं नहीं होगी. डिसेंबर 2023 मध्ये महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी याच मुद्द्यावर विधानसभेमध्ये आवाज उठवला होता. तरीही द इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी विरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. 2008 मध्ये द इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीने मीरा भाईंदरच्या 2905 एकर जमिनीवर दावा केला होता. मात्र 2015 मध्ये ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मीरा भाईंदरची तब्बल 8995 एकर जमीन अवैधरित्या द इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीला हस्तांतरित केली. याचाच अर्थ मीरा भाईंदरची जवळपास सर्वच जमीन अनधिकृतरित्या द इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या ताब्यात आहे. महसूल विभागाच्या सातबाऱ्यामध्ये देखील मीरा भाईंदरच्या 8995 एकर जमिनीची मालकी द इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या नावावर आहे. त्याचा न्यायालयाचा आधार घेत प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या निर्णयाच्या विरुद्ध जाऊन ती स्थगिती देण्याच्या संदर्भातली जी अध्यक्ष महोदय या कंपनीची भूमिका राहिली. म्हणून आम्ही आता राज्याचे जे ॲडव्होकेट जनरल आहेत त्यांचा त्या ठिकाणी सल्ला घेऊन आवश्यकता वाटत असेल की त्यांच्या सल्ल्याने ते आहेत एखादा सिनियर काउन्सिल घेऊन अध्यक्ष महोदय ही स्थगिती उठून या बाबतीमध्ये या कंपनीच्या विरोधात थेट कारवाई करून अध्यक्ष महोदय. जर मीरा भाईंदर मध्ये तुम्ही जमिनीचा व्यवहार केला तर महसूल विभागही द इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळालंय का याची पडताळणी करते. जर नाहरकत प्रमाणपत्र नसेल तर या जमिनीची शासन दरबारी नोंदणी केली जात नाही. विरोधाच्या काळातली ही कर वसुली थांबणार तरी कधी? मीरा भाईंदरच्या नागरिकांची या जुलमी कर वसुलीतून सुटका होणार तरी कधी? राज्य सरकार यावर कारवाई कधी करणार? अंकुर त्यागी, झी 24 तास, मीरा भाईंदर.